गाडगे महाराज हे उच्च विद्या शिक्षित होते. त्यांच्याकडे अनेक डिग्री होत्या, परंतु त्यांनी त्यांचा प्रयोग चरितार्थासाठी केला नाही. त्या काळात नोकऱ्या मिळत होत्या आणि कुठेही परदेशामध्ये आपल्याला नोकरी मिळाली असते, परंतु त्याने नोकरी नाही केली. तर आपला भारत देश आपला हा खेड्यापाड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. 70% जनता आपली खेड्यापाड्यामध्ये आहे आणि या खेड्यापाड्यामध्ये लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांनी काय केलं, त्यांनी गावोगाव आपण जसं फिरतो त्या ठिकाणी फिरत फिरत ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी दिवसभर काय करायचं, गाव स्वच्छ करायचं. स्वच्छ करून संध्याकाळी कीर्तनं भजनं घ्यायची. त्यासाठी लोकांच्या मध्ये अंधश्रद्धा होत्या. बकरा बळी देणे, कोंबडं कापून खाणे, देवीला देणे, त्या अंधश्रद्धा आहेत का? श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे. कुठलाही रोग हा अंधश्रद्धेनं बरा होत नाही, त्याला उपचारच करावे लागते. ते त्यावेळेस त्यांनी जाणलं होतं आणि लोक त्यावेळेस काय करते, अंधश्रद्धेनं बसोबाला नारळ फोड, बसोबाला कोंबडा दे आणि माझा मुलगा बरा होऊ दे, देवीचा रोग असेल किंवा कुठलाही रोग असेल, तर त्यावेळेला ही श्रद्धा अंधश्रद्धा होती. आणि त्यांना माहीत होतं की अंधश्रद्धेने कुठलाही रोग बरा होत नाही आणि म्हणून त्यांनी ते काय करायचं, गावाच्या गावं स्वच्छ केली. आता गावाच्या गावं स्वच्छ का केली, तर त्यावेळेला अनेक साथीचे रोग येत होते. तुम्हाला ऐकून माहीत असेल, पटकी हा एक रोग होता. ऐकून आहे का माहीत? पटकी तुम्हाला माहीत नसेल, पण पटकी होता. जसा आपला कोरोना होता तसा तो पटकीचा रोग असायचा. तो अस्वच्छतेतून हा पसरायचा. देवी रोग एक होता, हत्तीपाय रोग होता. तर हे सगळे रोग हे अस्वच्छतेमधून होत होते आणि म्हणून त्यांनी काय केलं, स्वच्छतेचा वसा घेतला आणि गावोगाव या ठिकाणी फिरायचं. दिवसभर काय करायचे, स्वतः झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचे. लोक काय म्हणतील, लोक माझ्या मागे येवो न येवो, काय करायचं, स्वच्छता करत राहायचं. आणि संध्याकाळी काय करायचं, भिक्षा मागायची. भिक्षा मागून जेवण झालं की जेवढे काही लोक जमतील त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचं, अंधश्रद्धा दूर करायचे. आणि अशा पद्धतीने त्यानं काम केलं. म्हणून महाराष्ट्रानं त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या या ठिकाणी आपण पुण्यतिथी साजरी करतो. आता हे झालं त्या काळातलं झालं. पण आज आपले काय परिस्थिती, आपण सुधारलो, नवनवीन संशोधन